बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाकिस्तानची हेर असलेल्या ज्योती मल्होत्राची। या ज्योती मल्होत्रानं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असलेल्या काही ठिकाणांना भेटी दिल्याची खळबळजनक माहिती आता उजेडात आली आहे। त्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे। ज्योतीनं काश्मीरमधल्या काझीगुंडमध्ये रेकी केल्याचा संशय आता व्यक्त होतोय। देश विदेशात दौरे करून ज्योती मल्होत्रानं अनेक ट्रॅव्हल्स व्लॉग तयार केले होते। वेगवेगळ्या लोकेशनवर ज्योती मल्होत्रानं व्लॉग केले। मात्र काझीगुंडेच्या या बॅकड्रॉपवर ज्योतीनं काढलेला हा फोटो तिला संशयाच्या भोवऱ्यात आणणारा ठरला। याच फोटोपासून सुरू झालेला तपास वेगवेगळ्या अँगलनं पुढे गेला। त्यात अनेक खुलासे झाले। मागील 2 वर्षात ज्योतीनं काश्मीरचा 2दा दौरा केल्याचं तपासात उघड झालं। इतकंच नव्हे तर काझीगुंड या महत्त्वाच्या ठिकाणी ज्योतीनं गरजेपेक्षा मोठा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानला मदत केली का याचा तपास सुरू करण्यात आलाय। आता या फोटोंवरनं कोणी विचारेल की बाहेरनं फोटो घेतले तर काय होतं, पण तसं नाही आहे। त्या इमारतीची रचना किंवा तिथल्या भागाची रचना ही तुम्हाला कळते। त्याचं एक्झाम्पल असं आहे की तुम्ही एखाद्या लष्करी युनिटच्या जवळ गेले आणि तिथनं फोटो घेतले तर तुम्हाला जाळीत म्हणजे तारेचं कंपाऊंड दिसेल, त्याच्या आतमध्ये काय लागलं आहे ते दिसेल। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं काझीगुंड महत्त्वाचं का आहे ते आता पाहूया। काझीगुंड जम्मू आणि काश्मीरला जोडणारं ठिकाण आहे। काझीगुंडला काश्मीरचं प्रवेशद्वार म्हटलं जातं। अनंतनाग जिल्ह्यातील हे महत्त्वाचं ठिकाण आहे। काझीगुंड राष्ट्रीय महामार्ग 44 वर असून इथूनच जम्मू आणि श्रीनगरला जोडला जातं। इथूनच पीर पंजाल पर्वतमाला पार केली जाते। काझीगुंड रेल्वे स्टेशनही अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण इथून थेट श्रीनगरला रेल्वेनं जोडलं जातं। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना काझीगुंड सैन्यासाठी महत्त्वाचं केंद्र होतं। पाहायकरता जर असं म्हटलं तर हे फार क्षुल्लक आहे, पण आम्ही लोक जेव्हा इंटेलिजन्स पिक्चर बिल्डअप करतो ते असे तुकडे तुकडे जोडून करतो आणि ते तुकडे जोडण्यामध्ये अशा लोकांचा खूप मोठं योगदान असतं। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी काझीगुंडमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम S-400 आणि मिसाईल सिस्टीम काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आली होती। त्यावेळी काझीगुंड सारख्या भागानं मोलाची भूमिका पार पाडली होती। पण तिथेच ज्योती मल्होत्रानं रेकी केल्याचा संशय बळावलाय। त्यामुळे तपास यंत्रणांनी या भागावर पुन्हा लक्ष केंद्रित केलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर भारतीय यूट्यूबर पण पाकिस्तानची हेर असलेल्या ज्योती मल्होत्राला देशविघातक कृत्यांमुळे अटक झाली आणि ज्योतीचा खरा चेहरा जगासमोर आला। ज्योतीच्या अटकेमुळे युद्धखोर पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा भारतीय तपास यंत्रणांनी टराटरा फाडलाय। ऑपरेशन मीर जाफर राबवून तपास यंत्रणांनी पाकिस्तानच्या हेरांचा पर्दाफाश केला, पण ज्योती मल्होत्राच्या प्रकरणामुळे अनेकांना धक्का बसलाय। पाकिस्तानसाठी ज्योती हेरगिरी करत होती याचे अनेक पुरावे समोर आले। त्यातला एक म्हणजे गेल्या 4 महिन्यात ज्योतीनं भारतातल्या 10 राज्यांमधल्या 30 पेक्षा अधिक ठिकाणांचा दौरा केलेला आणि यासाठी पाकिस्तानकडनं तिला एक स्पेशल ट्रेनिंगही मिळालेलं। हेरगिरी करून मिळवलेली माहिती ज्योती एका विशेष पद्धतीनं पाकिस्तानला द्यायची। अर्ध्या तासांपेक्षा जास्त मोठे व्हिडिओ व्लॉग्स, 1 मिनिटांचे शॉर्ट व्हिडिओज आणि लाईव्ह चॅट। भारतातली संवेदनशील ठिकाणं, गर्दीची ठिकाणं किंवा कायम वर्दळ असलेल्या ठिकाणी जाऊन ज्योती हे व्हिडिओज करायची आणि यासाठी कॅमेरा हँडलिंगचं तिला विशेष प्रशिक्षण सुद्धा दिलं गेलं होतं। महत्त्वाची बाब म्हणजे अशी की तिच्याजवळ असलेल्या डिव्हाइसमध्ये सेल्फी व्हिडिओचा कॅमेरा नव्हता। हाय रेझोल्युशनच्या कॅमेऱ्यातनं ती व्हिडिओ शूट करायची, त्यामुळे महत्त्वाचे रस्ते, या रस्त्यांवरचे फलक आणि इतर बारकावे सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसायचे। त्याचसोबत लाईव्ह चॅट करून ती चाहत्यांशी संवाद साधायची, पण यात तिचे चाहते कमी आणि पाकिस्तानी एजंट तिला कमेंट्समध्ये प्रश्न विचारायचे आणि लाईव्ह चॅटमधनं, लाईव्ह व्हिडिओ चॅटमधनं ती माहिती सुद्धा पुरवायची। ज्योतीनं तयार केलेल्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर तपास यंत्रणांना महत्त्वाची बाब लक्षात आली।
भारतातील व्हिडिओच्या तुलनेमध्ये पाकिस्तानातले व्हिडिओ ब्लॉग हे छोटे असायचे आणि त्या तुलनेत ते कमीत कमी दृश्य दाखवणारे असायचे. आणि यात ज्योती मल्होत्राची एक खासगी डायरी तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये महत्त्वाची माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे. या डायरीत ज्योतीच्या विविध नोंदींचा तपासही केला जातोय. या ज्योतीनं सविता नावाच्या एका महिलेचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आपण लवकरच घरी परतू असं तिनं त्याखाली लिहिलेलं आहे. त्याचसोबत या डायरीत काही औषधांचा सुद्धा उल्लेख आहे. ही औषधं नेमकी कसली आहे, त्याचा वापर कोणत्या आजारांसाठी होतो, या औषधांच्या नावांचा आणि हेरगिरीचा काही संबंध आहे का, याही अँगलनं सध्या तपास यंत्रणा काम करतात. डायरीमध्ये एका पानावरती आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे. हे तिनं कुणासाठी लिहिलेलं आहे किंवा हा सुद्धा एक सांकेतिक भाषेतला शब्द आहे का, एखादा कोडवर्ड आहे का, याबद्दल सुद्धा विशेष तपास यंत्रणांकडनं शोध सुरू आहे. तर पाकिस्तानमधली 10 दिवसांची सहल पूर्ण केल्यानंतर ज्योतीनं आपल्या डायरीमध्ये काही खुलासे केले आहेत, काही उल्लेख केलेले आहेत. ते उल्लेख काय आहेत तिच्या खासगी डायरीतले ते आपण पाहतोय. पाकिस्तानातली 10 दिवसांची सहल पूर्ण केल्यानंतर आज मी माझ्या भारत देशात परत आले असं ज्योती म्हणतेय. त्यावेळी पाकिस्तानी जनतेचं खूप प्रेम मिळालं. माझे सबस्क्रायबर्स आणि मित्र तिथे भेटण्यासाठी आले. लाहोर फिरण्यासाठी मिळालेला 2च दिवसांचा वेळ खूप कमी होता. सीमेरेषेवरचा हा दुरावा माहीत नाही की कधीपर्यंत कायम राहील, पण हृदयामध्ये जो राग आहे, रुसवा आहे, ते सगळं काही संपून जावं. आपण सर्व एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत असंही ज्योती म्हणतेय. असं काही असेल जे मी व्हिडिओमध्ये शेअर केलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकता असंही तिने लिहून ठेवलंय. आता परवानगी द्या, पाकिस्तानची सीमा इथपर्यंतच होती. पाकिस्तानी सरकारला एक विनंती आहे की भारतीयांसाठी आणखी काही गुरुद्वारे आणि मंदिरांचे रस्ते खुले केले जावेत, सुविधा निर्माण केल्या जाव्यात, जेणेकरून ते इथे सुद्धा भेट देऊ शकतील. तिथल्या मंदिरांना संरक्षण द्या आणि ज्यांचं कुटुंबीय 1947 साली वेगळं झालं त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी अशी नोंद सुद्धा ज्योतीनं या डायरीमध्ये केली आहे. पाकिस्तानविषयी जितकं बोललं जाईल किंवा जितकं बोलावं तितकं कमी आहे. क्रेझी आणि कलरफुल असं तिनं पाकिस्तानचं वर्णन केलंय.